आपण बघतो असतपूर आणि शहापूर पुनर्वसनच्या झालेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला होता आणि त्याकरताच पुन्हा हे वातावरण तापलं आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र पटोले हे ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत आणि नुकतेच शिवसेनेचे माजी 3 वेळा आलेले खासदार अनंतरावजी गुडे या आंदोलनाला भेट देण्यासाठी इथे आलेले आहेत आणि ते आपण बघितलं आपल्या कॅमेऱ्यामध्ये की संपूर्ण पाहणी करत येत असताना ते ठिय्या आंदोलनामध्ये आले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. हो, आपण या पुनर्वसनच्या मुद्द्यावरून जो वातावरण तापलेलं आहे आणि या शिवसेनेचे कार्यकर्ते या उपोषणाला बसलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. जवळपास 380 कोटीचा हा प्रकल्प आहे आणि जे बांधकाम जे केलेलं आहे निकृष्ट दर्जाचे केलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे. या संदर्भात आपण काय सांगा? हे सापन नदीचं पुनर्वसन आहे. चंद्रभागा आणि आणि असतपूर आणि शहापूर या ठिकाणी हे पुनर्वसन केलं गेलं आहे. या ठिकाणची जमीन गेली आहे. मी आता जेव्हा या ठिकाणी आलो आणि हे पाहिलं म्हणजे नुसतं मैदान आहे. अजिबात कामं केले नाही. अधिकाऱ्यानं सगळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यानं पैसे खाल्ले, वाटून घेतले. डेप्टी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता आणि त्याचे चिल्ले पाल्ले म्हणजे ठेकेदार जे होते या सगळ्यांना. आणि आता काम पाहन तर तुम्ही झाल्या नाही. जो पूल बांधला रस्त्यापासून आतमध्ये येण्यासाठी तो पूल पुरामुळे खचलाय. एकदम वाईट वाईट या ठिकाणी सिमेंट वापरलाय. या ठिकाणी भाजीपाल्याचे ओटे 8 ओटे मंजूर होते, याईनं 3च बांधले. 3ही अतिशय वाईट बांधले, अतिशय वाईट बांधले. रस्ते कॉन्क्रीटचे, पण इथं दिसत नाही. कॉन्क्रीटचा पत्ता नाही, डांबरीकरणाचा पत्ता नाही. नाल्या बांधल्या, सगळं कागदावर आहे आणि सगळेच्या सगळे पैसे याईनं हडप केले आहे. आणि म्हणून आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री नरेंद्र पटोले यांनी जनतेच्या प्रश्नावर हे आंदोलन सुरू केलेलं आहे. यापूर्वी त्यांना अनेक वेळा निवेदन दिले, अनेक वेळा त्यांनी आंदोलन केले आणि तरीही हे जर ऐकत नसन तर आता मात्र अधिकाऱ्याने झोडपल्याशिवाय मार्ग नाही आहे. शिवसेनेची स्टाईल आहे. मग जर ऐकलं नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलनं भविष्यामध्ये काम करण. माझी या तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग, त्या जीवन प्राधिकरणाने पाण्याची टाकी बांधली, निकृष्ट दर्जाची झाली टाकी त्यांना. आणि या सगळ्या कामाच्या बाबतीत मी अधिकाऱ्यांना चेतावणी देतो की ताबडतोब या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. अन्यथा आता आमचं आंदोलन सुरू झालं आहे. मग आमच्यावर केसेस लागल्या काही हो, पण आम्ही याच्यातले 2-4 जणांच्या अधिकाऱ्यांना अशी तशी केल्याशिवाय राहणार नाही. तुमचा जर अपमान करून घ्यायचा नसन तर हे कामावर पुन्हा लक्ष घालायचं आहे आणि हे काम पूर्ण करायचं आहे. हो, आता नुकतंच आपले जिल्हा प्रमुख नरेंद्र पटोले यांनी सांगितलं आहे की त्यांना धमकीचे फोन येतात ठेकेदाराकडून. त्या संदर्भात आपण सूचक वक्तव्य म्हणून पोलीस स्टेशनला सुद्धा इशारा दिला, काय सांगा? नाही, यांचा हा धंदाच आहे. म्हणजे काय आहे की काम कोणाला तरी ठेकेदार द्या. ठेकेदार म्हणजे काय, त्यांच्या खिशातच राहते आणि अर्धे तुझे अर्धे माय, हा धंदा यांचा आहे. असंच काम हे करते. ठेकेदाराचे दवसा पवसा काही अर्थ नाही आहे. त्या ठेकेदाराने सांगतो घरात येऊन मारण, नंतर म्हणून नको काय झालं तर. आलं लक्षात. आणि पोलीसने या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. भाऊ, आपल्यासोबत बोलले अनंतरावजी गुडे यांनी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि त्यांचे जे सांगितले इशारा दिला आहे की त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर याच्यावर तोडगा नाही काढला त्यांच्या कार्यालयात जाऊन त्याला मारल्याशिवाय राहणार नाही, ह्या सुद्धा इशारा दिलेला आहे. आपल्यासोबत असतपूर येथील सरपंच आहे मुंडाने साहेब, यांच्याशी आपण चर्चा करणार आहे. भाऊ, तुम्ही इथे सरपंच आहे आणि तुमच्याच ग्रामपंचायत अंतर्गत पुनर्वसन झालेलं आहे, मात्र याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केलं असं वाटत नाही का? हे 2018चं पुनर्वसन आहे. तत्कालीन त्यावेळेस मी नवीन सरपंच 2022-23 मध्ये बसलो आहे. 22 एंड आणि 23 सुरुवात. तेव्हा याच्यातल्या शासकीय बिल्डिंगा काही हस्तांतरित झाल्या, तर पण त्या ज्या बिल्डिंग आहे, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा आणि समाज मंदिर, दवाखाना, हे अति निकृष्ट दर्जाचे कामं केले आहे. यांनी हे आता कोणतेही अधिकारी इथे येऊन हे कोणतेही ग्रामपंचायत सरपंचाला सहवासात घेऊन कोणतंही काम करत नाही. कोणताही ठेकेदार काम करायला येतो आणि तात्पुरतं थुतूर मातूर करून जातो आणि हे यांच्या स्वतःच्या स्वबळावर ग्रामपंचायतीला अधिकारात न घेताना किंवा हे चंद्रभागा बॅरेजचं काम आहे, पुनर्वसित काम आहे, हे सरपंचाला अधिकारात घेत नाही. तसेच
यांना देखभाल दुरुस्तीसाठी 20% रक्कम आणू शकत नाही. कारण 20% जी रक्कम आहे हे आता शासनानं जर आम्हाला दिली ग्रामपंचायतला, तर आम्ही हे ओटे, बाकीचे काही नाल्या, हे जे छोटे मोठे काम आहे हे आम्ही ते 20% करू शकतो. आपल्यासोबत शहापूरचे सरपंच आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. शहापूरमध्ये हीच परिस्थिती आहे, जे पुनर्वसन केलेलं आहे, या संदर्भात आपण काय आवाज उठणार? जी परिस्थिती असतपूर पुनर्वसनाला आहे तीच परिस्थिती आमच्याही इथे आहे. आपण पाहतोय की जवळपास जेव्हापासून हा प्रकल्प सुरू झालेला आहे तेव्हापासूनच, आणि जे इथे काम झालेलं आहे तर सुरुवातीपासून साहेबांनी पाहिलेलं आहे की सुरुवातीपासूनच आपल्याला गड्डा दिसतोय, आणि तेच परिस्थिती आपल्या शहापूरला आहे. आम्ही पाहतोय शासकीय बिल्डिंग पूर्णपणे निकृष्ट दर्जाच्या बांधलेल्या, निकृष्टपेक्षा बोगस बोगस आपण ज्याला म्हणून बोगस दर्जाच्या बांधलेल्या गेल्या आहेत. नाल्या इथल्या कंप्लीट नाही आहेत, दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये त्या नाल्यामधलं पाणी जाते, आणि लाईटचे प्रश्न आहेत इथले नागरी सुविधामध्ये जेवढ्या इथं सुविधा बांधल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या गच्चाळ आणि बोगस झालेल्या आहेत. त्याच्यावर महत्वाचं म्हणजे होते असं आहे की आमच्यावर प्रेशर येतो. गावातले जो नागरिक आहे, जो पुनर्वसनमध्ये राहतोय, तो आम्हाला प्रश्न विचारतो की इथलं काम का बरं पूर्ण नाही. पण माझं म्हणणं एवढं आहे की जर त्या संबंधित विभागाने जर ग्रामपंचायतला 20% अनामत रक्कम आहे जी देखभाल दुरुस्तीसाठी देत असते प्रत्येक ग्रामपंचायत, तर ती ग्रामपंचायतीला जर रक्कम मिळाली तर आम्ही त्या प्रकारचं आम्ही इथं काम करू शकतो. रस्त्याचे म्हणा, नाल्यांचे म्हणा, लाईटचे म्हणा, म्हणजे इथे जे काम आतापर्यंत जे झालं आहे ते बोगस तर झालेलंच आहे. पण समोर जर आम्हाला जर काही जर थोडी जर ताकद मिळाली तर आम्ही त्या प्रकारे आम्ही पूर्णपणे आपण काम करू शकतो. हे तुम्ही आपल्यासोबत भाऊ अजून जुळला आहे. हे तुम्ही जरा कॅमेरा इथं फिरवायला पाहिजे. पुनर्वसन करण्यासाठी सपाटीकरण करायला पाहिजे. हे पहा, हे इकडं पडलाय गड्डा, हे इकडं पडला बड्डा, इकडं केलाय उंच, आणि हा जो गड्डा पडला हा रस्ता केला होता डांबरीकरणाचा, तर पुलापासून तोही गायब आहे. म्हणजे संपूर्ण कामं कागदोपत्री झाली कागदपत्री झाला. आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. शासनानं पैसा दिला, यांना सगळं खाऊन टाकला. आपल्यासोबत उंडारे आहेत, अजून जुडले आहेत, काय सांगा? ह्या जे शासकीय इथे इमारत झाल्या आहे, बाजार झाले आहे, बाजार ओटे, आणि ज्या बाजारामध्ये हे पेविंग ब्लॉक इथे मंजूर आहे, यांच्या आधीच्या नियमात होत आहे. तसेच शासकीय बिल्डिंगांना सर्व वॉल कंपाऊंड, आणि हे जे पुनर्वसन आहे पूर्ण पुनर्वसनला वॉल कंपाऊंडची यांना मान्यता आहे, पण अजूनपर्यंत ते कोणतं शासकीय बिल्डिंगांचं पण वॉल कंपाऊंड झालं नाही. तशाच केलेले आहेत. शासकीय बिल्डिंगा एवढ्या अपुऱ्या कामात केल्या आहे की थातूर मातूर आपण पाहू पण शकता. किती रुपयाचं काम आहे, किती? हे 40 कोटी रुपयाचं काम आहे हे पुनर्वसनाचं. त्यांचं वाढीव पण होतं, पण हे आपल्याला जे अधिकारी येतात हे उळाउळीचं उत्तर देऊन, आम्ही हे आता याच्या आधी आंदोलन हे निंबारी सापन नदीच्या तीरावर केलं होतं. आता हे दुसऱ्या टप्प्यात आंदोलन हे नरेंद्र भाऊ पडोळे इथे असतपूर पुनर्वसनामध्ये करत आहे. यांच्या मागे आम्ही पाठीमागे सोबत आम्ही पण शिवसैनिक आहे, यांच्या सोबत दोनही सरपंच राहून ह्या आंदोलनाला तीव्र जर झाल्यास आम्ही यांच्या सोबत आहे. करू शकत नाही, कारण 20% जी रक्कम आहे हे आता शासनानं जर आम्हाला दिली ग्रामपंचायतला, तर आम्ही हे ओटे, बाकीचे काही नाल्या, हे जे छोटे मोठे काम आहे हे आम्ही ते 20% करू शकतो. आपल्यासोबत शहापूरचे सरपंच आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. शहापूरमध्ये हीच परिस्थिती आहे, जे पुनर्वसन केलेलं आहे, या संदर्भात आपण काय आवाज उठणार? जी परिस्थिती असतपूर पुनर्वसनाला आहे तीच परिस्थिती आमच्याही इथे आहे. आपण पाहतोय की जवळपास जेव्हापासून हा प्रकल्प सुरू झालेला आहे तेव्हापासूनच, आणि जे इथे काम झालेलं आहे तर सुरुवातीपासून साहेबांनी पाहिलेलं आहे की सुरुवातीपासूनच आपल्याला गड्डा दिसतोय, आणि तेच परिस्थिती आपल्या शहापूरला आहे. आम्ही पाहतोय शासकीय बिल्डिंग पूर्णपणे निकृष्ट दर्जाच्या बांधलेल्या, निकृष्टपेक्षा बोगस बोगस आपण ज्याला म्हणून बोगस दर्जाच्या बांधलेल्या गेल्या आहेत. नाल्या इथल्या कंप्लीट नाही आहेत, दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये त्या नाल्यामधलं पाणी जाते, आणि लाईटचे प्रश्न आहेत इथले नागरी सुविधामध्ये जेवढ्या इथं सुविधा बांधल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्या गच्चाळ आणि बोगस झालेल्या आहेत. त्याच्यावर महत्वाचं म्हणजे होते असं आहे की आमच्यावर प्रेशर येतो. गावातले जो नागरिक आहे, जो पुनर्वसनमध्ये राहतोय, तो आम्हाला प्रश्न विचारतो की इथलं काम का बरं पूर्ण नाही. पण माझं म्हणणं एवढं आहे की जर त्या संबंधित विभागाने जर ग्रामपंचायतला 20% अनामत रक्कम आहे जी देखभाल दुरुस्तीसाठी देत असते प्रत्येक ग्रामपंचायत, तर ती ग्रामपंचायतीला जर रक्कम मिळाली तर आम्ही त्या प्रकारचं आम्ही इथं काम करू शकतो.
रस्त्याचे म्हणा, नाल्यांचे म्हणा, लाईटचे म्हणा, म्हणजे इथे जे काम आतापर्यंत जे झालं आहे ते बोगस तर झालेलंच आहे. पण समोर जर आम्हाला जर काही जर थोडी जर ताकद मिळाली तर आम्ही त्या प्रकारे पूर्णपणे आपण काम करू शकतो. हे तुम्ही आपल्यासोबत भाऊ अजून जुळून लागत. हे तुम्ही जरा कॅमेरा इथं फिरवायला पाहिजे. पुनर्वसन करण्यासाठी सपाटीकरण करायला पाहिजे. हे पहा, हे इकडं पडलाय गड्डा, हे इकडं पडला बड्डा, इकडं केलाय उंच, आणि हा जो गड्डा पडला हा रस्ता केला होता डांबरीकरणाचा तर पुलापासून तोही गायब आहे. संपूर्ण काम कागदोपत्री झाले कागदपत्री झाला. आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. शासनानं पैसा दिला, यांना सगळा खाऊन टाकला. आपल्यासोबत मुंदारी आहेत, अजून जुडले आहेत, काय सांगा? ह्या जे शासकीय इथे इमारत झाल्या आहे, बाजार झाले आहे, बाजार ओटे, आणि ज्या बाजारामध्ये हे पेविंग ब्लॉक इथे मंजूर आहे, यांच्या आधीच्या नियमात होत आहे. तसेच शासकीय बिल्डिंगांना सर्व वॉल कंपाऊंड आणि हे जे पुनर्वसन आहे, पूर्ण पुनर्वसनाला वॉल कंपाऊंडची यांना मान्यता आहे. पण अजूनपर्यंत ते कोणतं शासकीय बिल्डिंगांचं पण वॉल कंपाऊंड झालं नाही, तशाच केलेल्या आहेत. शासकीय बिल्डिंगा एवढ्या अपुऱ्या कामात केल्या आहे की थातूर मातूर आपण पाहू पण शकता. किती रुपयाचं काम आहे? किती? हे 40 कोटी रुपयाचं काम आहे हे पुनर्वसनाचं. त्यांचं वाढीव पण होतं, पण हे आपल्याला जे अधिकारी येतात हे उडवडीचं उत्तर देऊन आम्ही हे आता याच्या आधी आंदोलन हे निंबारी सापन नदीच्या तीरावर केलं होतं. आता हे दुसऱ्या टप्प्यात आंदोलन हे नरेंद्र भाऊ पडोळे इथे असतपूर पुनर्वसनामध्ये करत आहे. यांच्या मागे आम्ही पाठीमागे सोबत आम्ही पण शिवसैनिक आहे, यांच्या सोबत दोनही सरपंच राहून ह्या आंदोलनाला तीव्र जर झाल्यास आम्ही यांच्या सोबत आहे. जवळपास पुनर्वसनचा जो हे अंदाजपत्रक आहे जवळपास त्याचा वाला 40 कोटीचा आहे. आणि त्या 40 कोटीमध्ये त्यांनी अनेक कामात विकास कामात पेइंग ब्लॉक पासून तर वॉल कंपाऊंड पासून तर नाल्यापासून तर लाईट पर्यंत ही संपूर्ण व्यवस्था आहे. परंतु यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आणि जे त्यांनी आराखडा केलेला होता ते फक्त कागदावरच ते काम झालेले आहेत. आणि संपूर्ण जे काम झालेले अनामत आहे ते संपूर्ण अनामत यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आणि लाखो रुपयाचा निधी त्यांनी हडपल्याचा आरोप सुद्धा यांनी केलेला आहे. आणि त्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांनी जे भ्रष्टाचार केला त्यावर कठोर ते कठोर त्यांना निलंबित करण्याची मागणी यांनी सुद्धा रेटून धरलेली आहे. आणि यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा इशारा माननीय माजी खासदार आनंदराव गुडे यांनी आपल्या थेट इशारामध्ये दिलेला आहे. जर अन्यथा जर उशीर झाला तर या अधिकाऱ्यांना आम्ही ऑफिसमध्ये येऊन जोरांनी मारल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा आनंदराव गुडे यांनी दिलेला आहे. सारा समाजवादी निलेश भालेराव, रुपेश फळकुंडे, अमरावती.